नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या बडे मुद्देमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या तासाभरात आज आपण चर्चा करणार आहोत इतिहासाच्या आणखी एका पानाबद्दल, ज्यावर एक नवा वाद निर्माण झाला. हा वाद आहे पानिपतच्या त्या लढाईवरून, पानिपतमध्ये होणाऱ्या स्मारकावरून, पानिपतच्या त्या स्मारकाला होणाऱ्या विरोधावर. पण बघूया दिवसभरातले इतर काही महत्त्वाचे बडे मुद्दे. पानिपत मधील प्रस्तावित स्मारकावरून राजकारण तापलं. मराठ्यांच्या पराभवाचं स्मारक कशासाठी? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाडांचा विरोध. स्मारकाआधीच सत्ताधाऱ्यांनी विरोधक आमने सामने. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून संभाजीराजे छत्रपतींनी केलेले काम निकृष्ट. कामावरून लक्ष विचलित करण्यासाठी संभाजीराजेंनी वाघ्याचा वाद निर्माण केल्याचं महंत सुधीरदास यांचा आरोप. संभाजीराजेंनी आरोप फेटाळले. चिल्लर कोरटकरच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ. कोरटकरचे मदत करणारे पोलिसांच्या रडारवर. कोल्हापूर कोर्टात वकिलाच्या पोशाखातल्या अमित भोसलेचा प्रशांत कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न. कुणाल कामराला टायरमध्ये घालून 3rd डिग्री देऊ. मंत्री शंभूराज देसाईंचं विधान. तर हे राज्य तालिबानी राज्य, कायद्याचं राज्य संपलंय म्हणत संजय राऊतांचा पलटवार. नाशकात होणाऱ्या कुंभमेळ्यावरून आतापासूनच वादाला सुरुवात. त्र्यंबकेश्वर हेच खरं कुंभमेळ्याचं स्थान असल्याचा शैव आखाड्याचे महामंत्री हरी गिरी महाराज यांचा दावा. इतिहासात मंथन करताना अमृताचे थेंब त्र्यंबकेश्वरलाच पडल्याचा शैव आखाड्याकडून करण्यात येतोय दावा. बडे मुद्द्याची सुरुवात आज आपण करणार आहोत एका वादानं. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं एकनाथ शिंदेंवर केलेलं विडंबन गीत आणि त्यानंतर उद्भवलेला सगळा वाद थांबायचं नाव घेत नाहीये. कुणाल कामराला टायरमध्ये घालून 3rd डिग्री देऊ असा इशारा मंत्री शंभूराज देसाईंनी दिला. तर शिवसेनेनं कामराला दिलेल्या या इशाऱ्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं त्याच्यावर आक्षेप घेतलाय आणि त्यामुळे एक नवा वाद पेटला. कंगाल हम होंगे कंगाल एक दिन. मन में अंधविश्वास, देश का सत्यानाश. कामराचं कारण 3rd डिग्री राजकारण. हमारे पुलिस का एक टायर का प्रसाद रहता है पुलिस स्टेशन में, वो टायर का प्रसाद उसको देने के लिए कहेंगे. कुणाल कामराला शिवसेनेचा इशारा. प्रसाद देणार म्हणजे देणार. कायद्याने जी काही शिक्षा आहे ती होईल. आम्ही शिवसैनिक आहोत. कामरावरून दोन्ही शिवसेनेत सामना. जर कोणी 3rd डिग्री द्यायच्या गोष्टी करत असतील एखादा मंत्री, याचा अर्थ या महाराष्ट्रात तालिबानी राज्य सुरू आहे. थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा. हाय थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर त्यांच्यावरच्या विडंबन गीतामुळे कुणाल कामरा शिवसेनेच्या निशाण्यावर आलाय. कामरा विरोधात शिवसेना नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. कारण त्या वादानंतरही कुणाल कामरानं शिवसेनेवर विडंबनाच्या माध्यमातून निशाणा साधला. हम होंगे कंगाल, हम होंगे कंगाल एक दिन. मन में अंधविश्वास. कामराच्या डिवचण्यामुळे शिंदेची शिवसेना चांगलीच चवताळली आहे आणि त्यामुळे आता हे प्रकरण 3rd डिग्री पर्यंत जाऊन पोहोचलंय. लेकिन वो छिपके बैठता है और पीछे से ऐसी कुछ बातें करता है. अभी ये टाइम खत्म हो गया है. अभी हम लोग आज ही माननीय सीएम साहब से बात करेंगे और पुलिस ऑफिसर्स को बता के वो जहां भी छुपा है वहां से उसको निकाल के हमारे पुलिस का एक टायर का प्रसाद रहता है पुलिस स्टेशन में, वो टायर का प्रसाद उसको देने के लिए कहेंगे. आमच्या नेत्याविषयी जर कोण चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट करत असेल
तर कायद्याने जी होणारी शिक्षा आहे ती आम्ही भोगायला तयार आहोत, परंतु त्याला प्रसाद हा आम्ही नक्की देणार. प्रसाद देणार म्हणजे देणार. कायद्याने जी काही शिक्षा आहे ती होईल. आम्ही शिवसैनिक आहोत. शिवसेना नेत्यांनी कामराला दिलेल्या या इशाऱ्यावरून राजकारण तापलंय. शिवसेना उबाठानं आक्षेप घेत सरकारवर निशाणा साधलाय. जर कोणी तुम्हाला दुखवणारं वक्तव्य केलं असेल त्यासाठी कायदा आहे, त्यासाठी कोर्ट आहे. आता आमच्यावरती सुद्धा अनेकांनी डिफॅमेशन केसेस टाकलेल्या आहेत ना, आणि आम्ही कोर्टात जातो की आमच्यावरती मानहानीकारक काही वक्तव्याबद्दल, लिखाणाबद्दल आमच्यावरती गुन्हे दाखल असतात. संपादक म्हणून, देते म्हणून आम्ही जातो. आता जर कोणी थर्ड डिग्री द्यायच्या गोष्टी करत असतील एखादा मंत्री, याचा अर्थ या महाराष्ट्रात तालेबानी राज्य सुरू आहे. कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर करत असताना तुम्हाला तेवढीच डिग्री लावावं लागेल, कारण राज्याचे मंत्री आहात. मंत्र्यांनी मोजून, मापून, तोलून बोललं पाहिजे. मंत्र्यांना हे अधिकार नाही आहे बोलायची. कोणाला थर्ड डिग्री लावायची का सेकंड डिग्री लावायची, फर्स्ट डिग्री लावायची. तुमच्या डिग्र्या बोगस आहे त्याच्या सगळ्या. त्यांनी काही फरक नाही पडत फर्स्ट काय, सेकंड काय, थर्ड काय. थाने की रिक्शा कुणाल कामराच्या विडंबन गीताचे पडसाद राज्यात उमटत असताना कुणाल कामरा तामिळनाडूत असल्याची माहिती मिळते आहे. आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी त्यानं मद्रास हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. मात्र कुणाल कामराचं शिंदेंवरचं विडंबन गीत आणि त्यानंतर शिवसैनिकांनी केलेलं आंदोलन, त्यात शिवसेना नेत्यांनी दिलेला इशारा, कुणाल कामरा विरोधात वादाचं हे प्रकरण आता शांत होणार नसल्याची चिन्ह दिसत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18.